मतदारसंघातील पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पळसपे कोन उड्डाणपूल व रस्ते प्रकल्पाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना मोबदला, वाहतूक नियोजन, सुरक्षा उपाययोजना आणि कामातील विलंब यांसारख्या गंभीर प्रश्नांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे। या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेता अतुल घरत यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रकल्पाच्या 0 ते 1700 रोड मार्ग या टप्प्यात अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचा मोबदला प्रलंबित असल्याने विकास कामांचा वेग मंदावला आहे। महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MMRDA यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नियोजनात त्रुटी असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू असल्याचं समजताच अतुल घरत यांनी संबंधित माहिती आमदार महेश बालदी यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेणार असल्याचं सांगितलं। दरम्यान फेब्रुवारी ते जून 2026 या कालावधीत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच दुर्घटनांबाबत स्थानिक नागरिकांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य हर्षदा अतुल घरत यांच्या कार्यालयात तक्रारी दाखल करीत पावसाळ्यातील सांडपाणी व वाहतूक कोंडी बाबतीत माहिती दिली। या तक्रारींची दखल घेत 26 जून रोजी भाजप युवा नेते अतुल घरत, गोरखनाथ धुमाळ, रवी शेळके, हरीश घरत, पत्रकार साबिर शेख, स्थानिक ग्रामस्थ, समाज कार्यकर्ते आणि शिष्टमंडळांसह वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, सकपाळ तसेच गोवार कन्स्ट्रक्शनच्या प्रतिनिधींसोबत पळसपे ते कोन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान अपघात प्रवण ठिकाणी धोकादायक वळणे, क्रॉसिंग, वाहतूक नियंत्रण, पावसाच्या पाण्याचा निचरा, सूचना फलक, गटारे, यू टर्न आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या। प्रकल्पग्रस्त आणि विकास कामांमधील प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली। डीमार्ट परिसर हा प्रकल्पाचा 0 पॉइंट मानण्यात आला असून त्यातून कोन चौकीपर्यंत 1700 रोड मार्ग निश्चित करण्यात आले आहेत। या दरम्यान भारत पेट्रोलियम लगतचा वैभव पेट्रोल पंप, ट्रॅलरची वर्दळ, झाडे, शेतकऱ्यांचा मोबदला, कार शोरूम, यू टर्न, गटारे आणि विविध क्रॉसिंग ही वाहतुकीसाठी अडचणीचे ठिकाण असल्याचं निदर्शनास आले असता सर्व संबंधितांना अतुल म्हात्रे यांनी संपर्क करीत सकारात्मक मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयास केल्याने भविष्यात कामाला गती वाढेल अशी अपेक्षा दिसली। सर्वसामान्य जनतेला वेटीस धरू नये, रस्ते सुरक्षा नियम पाळावे, मोबदला द्यावा अशा या सर्व गंभीर मुद्द्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे। आमच्यासाठी विकास महत्त्वाचा आहे, मात्र तो जीवाशी खेळून होऊ नये। प्रकल्पग्रस्तांना न्याय, सुरक्षित रस्ते आणि 0 अपघात हेच आमचं ध्येय आहे। रस्ते विकासाला महत्त्वाचं आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी भूमिका अतुल घरत यांनी यावेळी मांडली। पळसपे कोन ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक्सप्रेस उड्डाणपूल हा पूल जोडणं महत्त्वाचं आहे। कोन वाहतूक पोलीस चौकी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। पळसपे उड्डाणपूल थेट द्रुतगती महामार्गाशी जोडला जात नसून तो जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला रसायणी सावळा मार्गाला जोडला जात आहे, ज्याने भविष्यातील वाहतूक नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार साबिर शेख। पळसपे कोन हा एक महामार्गाचा खूप मोठा अडचणीचा विषय होता। अनेक लोकांनी या अडचणीच्या माध्यमातून कोणी जीव गमावलेला आहे। आज कशा पद्धतीने शिष्टमंडळाला घेऊन उपस्थित आहे, कुठले मुद्दे आपण या ठिकाणी अधोरेखित केले? प्रथम सांगू इच्छितो हा जो रोड आहे, म्हणजे आता मी मागासपासून बोलतोय, माझा पूर्णपणे घसा बसलेला आहे, तर थोडक्यातच सांगायला तुम्हाला सांगतो तर इथे आपण इथले ट्रॅफिकचे सिनियर पी आहे सकपाल साहेब यांना आपण बोलवलं होतं। त्याच्यानंतर इथले कॉन्ट्रॅक्टर कुलवीर सिंग यांना आपण बोलवलं होतं। ज्या कॉन्ट्रॅक्टर इथून पळसपे फाटा ते कोणपर्यंत काम करता आलं, त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टर घेतले त्यांना आपण ऑथॉरिटीनं बोलवलं होतं। तसेच आपले लोकलचे जे विश्वस्त आहेत, जे ज्यांना त्रास होतोय, जिथे आपले लोकल प्रतिनिधी करतात त्या लोकांना पण आपण थोड्या लोकांना आपण बोलवलं होतं तर बाबा प्रत्येक गावातून काय काय समस्या आहे, कुठून काय डिव्हायडेशन ठेवलं पाहिजे। तर आता स्पष्ट संकेत आणि निर्देश पूर्णपणे महिंद्रा म्हणजे महिंद्रा जो आपला शोरूम आहे त्यांना, तसेच जे आता या रिलेटेड कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टर त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। त्या पहिले म्हणजे सायनिंग बोर्ड लागले पाहिजेत। दुसरं, कमीत कमी 2-2 मीटरचे 3-3 मीटरचे वायनिंग स्पेस तयार करायला आता आदेश दिलेले आहेत आपण। कारण त्याचा असा का स्पेस नसल्यामुळे अपघात घडले जातात। प्रथम तर आता निर्देशात लक्षात आलं, रोड पण कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या अडथळ्यामुळे किंवा रोड केलेले आहेत ते पण चुकीच्या ऑथॉरिटीमध्ये केलेले आहेत। उदाहरणतः घ्या, तुमचा जो रोड केलेला होता बेरोलीचा, तो जर एक ग्राउंड लेवलला केलेला असता तर ट्रॅफिकची बऱ्यापैकी समस्या सॉर्ट आउट झाली नसती।
पण त्यामुळे आपण काय केलं आता तिथं सायनिंग बोर्ड नव्हतं तर तिथं सायनिंग बोर्ड लावायला सांगितलं, डायव्हर्शन करायला लावलं, जिथे जिथे झाड रस्ते कुठे जिथे अडथळे आहेत ते काढायला आता निर्देश दिलेले आहेत आपण. तर आपण हे जो काम करतोय तो पूर्णपणे लोक विश्वास घेऊनच काम करायला घेतलेलं आहे. तर असं नाही का आपण कुठेतरी जाऊन कुणाच्या तरी जागेत मोबदला नाही मिळाला तो काय नाही मिळाला. कारण याच्यामध्ये म्हणजे रोड वाइंडिंग मध्ये इव्हन मी पण त्याचा एक भाग आहे, कारण माझा पण एक प्लॉट गेलेला आहे. पण मी आज जनतेच्या सेवेसाठी जेवढा होईल तेवढा सुलभ करण्याचा मार्ग सरळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सर्व लोकांना मी आवाहन करतो, कोण ते फर्स्ट प्लॉट ज्याच्या वाइंडिंग मध्ये जमीन गेलाय थोडं सहकार्य करावं. त्यांनी जागा या आपल्याला मिळणार आहेत त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही, पण विकास पण त्याच्यासोबत झाला पाहिजे. आज आपल्या माय माऊलींचे आपल्या भावांचे कुठे बळी जाऊ नये म्हणून थोडं तरी वाईंड आता रोड व्हायला पाहिजे आणि ट्रॅफिक साठी खुला करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं ही सगळ्यांना मी विनंती करतोय आणि या सगळ्यांना आवाहन करतोय. तर याचा सहभाग होऊन तुम्ही पण सगळ्यांना सहकार्य करावं. म्हणजे मी कुणाला बोलतोय, जे ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना बोलतोय, ज्यांच्या प्लॉट गेल्यात त्यांना करतोय. कामाला कृपया अडथळा करू नये ही मी एक विनंती करतोय. आता राहिला विषय मोबदला भेटण्यासाठी आपण कोर्टात पण लढत आहोत, सर्वत्र आपण लढण्याचा प्रयत्न करून सर्वांना मोबदला मिळणारच आहे. पण थोडं रोड वायडिंगसाठी सगळ्यांनी सहकार्य करावे. एक 2 मीटर 4 मीटर जरी वायडिंग झालं फक्त स्पेस तर एक कॉन्ट्रॅक्टरचं काम करू शकतोय आणि आपला टळू शकतात एवढं मला आता समजतंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.